शासनाने विविध क्षेत्रामधून पैसा जमा करून कोणत्याही योजनाची अंमलबजावणी केली, त्याचा फायदा कोणाला झाला, त्यापेक्षा नवीन नियमावलीतून वाहन चालकांची तारांबळ उडवण्याचे काम वाहनांची नंबर प्लेट बदलण्यात केली आहे. वाढत्या वाहनांच्या दळणवळण साधनासाठी सरकारच्या मंत्र्यांनी वेळोवेळी मनाप्रमाणे बदल केले. काही बदल जनतेच्या रस्ता सुविधा सुरक्षासाठी झाले, परंतु काही निर्णय सरकारची तिजोरी भरून मध्यस्थी, दलाल, डाटा सेंटर संबंधित अधिकाऱ्यांच्या दरडोई कमाईसाठी केल्याने सामान्य वाहन चालकांना त्याची झळ बसली आहे. श्रीमंतांची वाहने कशीही चालवा, अपघात घडवा, कायाकाचा बनवा, वाहनांच्या नंबरवर बॉस, दादा, दीदी काहीही लिहा. समर्थक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनांवर काहीही लिहावे. कोणीही नगरसेवक लिहितो, नगर अध्यक्ष असेल, आमदार, महाराष्ट्र शासन, पत्रकार तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे सत्यमेव जयते सिम्बॉल टाकून वाहने चालवतात. त्यावर कारवाई केली जात नाही, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. टोल नाके निर्माण करून ठेकेदारी करणारे सामान्य नागरिक नाहीत किंवा सरकार नाही, मात्र स्थानिकांना जिल्ह्याच्या कोकण विभागाच्या कार्यालयात कामासाठी जाण्यासाठी टोल भरावा लागतो. स्थानिकांच्या जमिनी घेऊन टोलच्या टोळीने वसुली निरंतर सुरू आहे. टोलचा झोल संपलेला नसताना यापूर्वी IND नंबर प्लेटचा फतवा काढला. लोकांनी नंबर प्लेट लावले, मात्र आता HSRP नंबर प्लेटचा फतवा वाहन चालकांना त्रासदायक, खर्चिक बनला आहे. या नंबर प्लेटची डेडलाईन देऊन वाहन चालकांकडून 1,000 रुपयापर्यंत पैसे जमा करून सेंटर दिले जातात. सेंटरवर वाहने जमा झाल्यावर ट्रॅफिक पोलीस त्यांच्यावर चलन कापून कारवाई करतात. असा प्रकार अंबरनाथ येथे घडल्याने परिसरातील वाहन चालक मालक हतबल झाले आहेत. कशासाठी नंबर प्लेट, यासाठी पहिल्यांदा मनसेने विरोध केला, परंतु सरकारच्या तिजोरीत भरभराट आणि डाटा एंट्री, ऑनलाईन ऑफलाईन तसेच अधिकाऱ्यांच्या व्यवसायासाठी नंबर प्लेट मुदत RTO विभागाची कमाईचा घर बनला आहे. अनेक ठिकाणी जेथे वाहनांची पासिंग तेथे नंबर प्लेट दिले जातात, तेथेही चिरीमिरी धावपळ वाहन चालकांना सतावत आहेत. अनेक शहरात शासकीय कार्यालय, गृहनिर्माण सोसायट्यामध्ये वाहन पार्किंग व्यवस्था मिळत नाही. शेकडो वाहने बेपरवाना खडी, माती, रेती, विटा, अन्य व्यवसायाची वाहतूक करतात. शेकडो वाहने बोगस नावाचे स्टिकर लावून फिरतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. नंबर प्लेटची हाय सिक्युरिटी काय आजमावून देणार, त्यासाठी सत्ताधारी, विरोधक कोणीही पुढे येऊन मार्गदर्शन, मदत केंद्र, शिबिर घेत नाहीत. प्रत्येक तालुका, जिल्हा, शहरात वाहनांचे नंबर प्लेट लावण्यात यावे. स्वतः वाहन चालकांना नंबर लिहिण्यास बंदी घालून परिवहन विभागाने नंबर प्लेट विकण्याचा सुरू केलेला व्यवसाय वाहन चालकांची अडवणूक, खर्चिक बनला आहे. प्रत्येक वाहनांना सरकारी नंबर प्लेट, टोल नाक्यावर टोल वसुली, प्रत्येक ठिकाणी सिग्नल, प्रत्येक वाहनांचा टॅक्स पूर्ण घेत असताना त्यांना जिल्हा, तालुका, अन्य ठिकाणी अडवून वाहन चालकांकडून वसुली कशासाठी केली जाते? लोकांची काळजी घेताना कमाईचा स्रोत सरकार आजमावत आहे. त्याला कोणत्याही वाहन चालकांचा विरोध नाही, मात्र वाहन चालकांची विनाकारण लूटमार नको. नंबर प्लेट प्रत्येक शहरात, ग्रामीण भागात RTOने महिन्याला 4 शिबिरे भरून नंबर प्लेटची विक्री करावी. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत यांनी केली आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, ठाणे.